नमस्कार मित्रांनो, मी आहे कार्तिक आणि तुम्ही पाहता हा माझा यूट्यूब चॅनल. आजच्या व्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ रामटेक मंदिर. हा फक्त एक प्रवास नाही तर श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम आहे. रामटेक हे नागपुरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर डोंगरावर असल्यामुळे वर जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढाव्या लागतात. प्रत्येक पायरीसोबत थोडा थकवा येतो, पण त्याच वेळी एक वेगळीच ऊर्जा जाणवते. असं मानलं जातं की वनवास काळात भगवान राम येथे काही काळ थांबले होते. इथून खाली दिसणारा रामटेक शहर आणि दूरवर पसरलेला निसर्ग सौंदर्य खरंच डोळ्यांना आणि मनाला सुखवणारा आहे. इथं काही वेळ शांत बसून राहिलं की मनातील सगळं ताण आपोआप दूर होते. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे, कारण इथं येऊन आपण फक्त दर्शन घेत नाही तर स्वतःशी संवाद साधायला शिकतो. रामटेक हा फक्त एक ट्रॅव्हल डेस्टिनेशन नाही तर एक अनुभव आहे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतं. त्या क्षणीच जाणवतं की हा प्रवास फक्त शरीराचा नव्हता तर मनाचा आणि आत्माचा होता. हे आहे रामटेकचे सुंदर सरोवर, रामटेक लेक, निसर्ग आणि श्रद्धेचा अप्रतिम संगम. या सरोवरच्या काठावर काही लहान मोठी प्राचीन मंदिरे आहेत. पाण्यात पडलेला त्यांच्या शिखरांचं प्रतिबिंब जणू एखाद्या चित्रकाराने रंगवलेले दृश्य. इथली शांतता वेगळीच आहे. नुसतं पाण्याकडे पाहिलं तरी मन स्थिर होतं. रामटेकाचा संपूर्ण परिसर भगवान राम यांच्या कथेशी जोडलेले आहे. डोंगरावर वसलेले रामटेक राम मंदिर आणि खाली शांत सरोवर जणू श्रद्धा आणि निसर्ग एकत्र उभे आहेत. जर तुम्ही नागपूरला येत असाल तर रामटेक राम मंदिरात नक्की भेट द्या. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.